जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आदर्श मंडळाच्या सोबत ओपन पीस बाबत मीटिंग संपन्न। सोसायटीचे सर्व सभासद वारस आणि संचालक मंडळ यांनी शनिवार दिनांक 16/3/2024 रोजी सोसायटीच्या ओपन पीसवर चर्चा करण्यासाठी सकाळी ठीक 10 वाजता एकत्र जमले होते। ओपन पीस बाबत चर्चा करण्यासाठी आदर्श मंडळ अध्यक्ष यांच्याशी संपर्क न झाल्याने आदर्श शिक्षण मंडळाचे सदस्य श्री रमेश मर्दा हे सोसायटीत आले असता त्यांनी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन श्री अनुरकर व संचालक मंडळ सदस्य यांच्याबरोबर उद्धट वागणूक व धमकी देऊन कोर्टाची भाषा करून अपमान केलेला आहे। तरी श्री मर्दा यांनी चेअरमन यांची माफी मागावी अशी मागणी केली। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ खोचरे मॅडम उपस्थित होत्या। यावेळी या संस्थेचे आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री मुकुंद फाटक सर यांनी उपस्थित राहून सोसायटीचे प्रतिनिधी व संस्थेचे प्रतिनिधी एकत्र बसून चर्चा करूया अशा प्रकारचे आश्वासन दिले। तर झालेल्या घटनेबद्दल मर्दा यांनी माफी मागितली। सभासद यांनी रामभाऊ जगताप शाळा बंद करण्याचे व सोसायटी व शाळा यामधील नियोजित कराराप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी केली। सोसायटीवर नूतन संचालक मंडळ सदस्य आल्याने आज शिक्षण मंडळ वरील जुने सोसायटीच्या वतीने नेमणूक केलेले सदस्य यांना पदावरून कमी करण्यात यावे। यावेळी सोसायटीचे हाऊसिंगचे चेअरमन श्री अनुरकर व संचालक मंडळ तसेच औद्योगिक शब्दांचे चेअरमन सौ पडसलगे व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते। तसेच महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेट काय झालं? सगळे सभासद वाट बघायला या लागलाय का आपण सगळे संचालक ट्रस्टी बी या कारण सगळ्यांनी काम धंदा आपली नोकरी सोडून वेळ टायमिंग देतात दाचा साहेब तुम्हाला बोललेलं ऑलरेडी आहे या सोसायटीतील सर्व सभासद व वारस हे सोसायटीच्या ओपन पीसच्या संदर्भात इथं गोळा झालेले आहेत। कारण का या संदर्भात चर्चा करण्यासाठी ट्रस्टीचे मर्दा हे परवा सोसायटीमध्ये चर्चा करण्यासाठी आले असता चेअरमन साहेब व संचालक यांच्याशी नम्रतेनं न बोलता त्यांच्या वागण्यामध्ये उद्धटपणा उर्मटपणा असल्याची भाषा ती जाणवली। तसेच तिने कोर्टाची भाषा जाणवून देऊन काय असेल ते तुम्ही कोर्टात नाही अशा प्रकारे बोलून सभासदांची चेअरमन साहेबांचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानाची तिने मर्दा साहेबांनी माफी मागावी यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र गोळा झालेला आहे। तसंच ही 4 एकर 36 गुंठे हे माजी सैनिकाच्या सोसायटीचे सभासदांची मालकीची मिळकत आहे। ह्या मिळकतीवरती आम्ही शिक्षण सुद्धा दिलेलं आहे। आमचं म्हणणं होतं की ट्रस्टीमधले लोक सभासद सोसायटीमध्ये एकत्र बसून काय तर चांगल्यातनं मार्क काढावे यासाठी आमच्या बैठकीत आम्ही एकत्र येऊन बसलेला आहे। खरं कोण बाहेरचे लोक येऊन तर आवेरावे जर करत असतील सभासदांना जर कुठल्याही प्रकारची किंमत देत नसतील तर त्यांना त्याच्या भाषेत त्यांना ते उत्तर दिलं जाईल यासाठी आम्ही इथे एकत्र बोललो की आज मर्दा साहेबांनी येऊन चेअरमन साहेबांची माफी मागावी अशी सगळ्या सभासदांची आमची इच्छा आहे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।